नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता समर आणि आनंद दोघेही ऑफिसमध्ये येताच आता स्वानंदीच्या आईने काय काय केलं हे सगळं समर आनंदला सांगतो. तेव्हा आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडमला त्यांच्या आईला समजावून नाही का सांगता येत. आनंद म्हणतो की त्या कायम समजावून सांगतात, पण ऐकणार त्या स्वानंदीच्या आई कसल्या, तू बघतोयस ना कायम ते त्यांना बोलत असतात. ते ऐकताच आता समर म्हणतो, तो काय स्वानंदी मॅडमची केस घेऊन वकील झालास की काय. आनंद म्हणतो स्वानंदी कायम त्यांना समजून सांगत असतात, पण तेवढ्यात आता समरचा फोन वाजतो. समर म्हणतो घ्या, त्यांचाच फोन आहे. आणि तेवढ्यात आता समर फोन उचलताच समर म्हणतो काय झालं आता. तर स्वानंदी म्हणते की आईच्या वतीने मला सॉरी मागायची होती म्हणून फोन केला. समर म्हणतो किती वेळा माफी मागायची, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुमच्या आईला प्रेमाने समजावून सांगा. स्वानंदी म्हणते की मी तिला सारखे बोलत असते, पण तरीसुद्धा तिने इथे येऊन हे सगळं का केलं ना हे मलाच माहिती नसल्याची स्वानंदी बोलते. आता त्या बाईचा नेमकं प्रॉब्लेमच काय आहे हेच मला कळत नाही, आणि प्रत्येक गोष्टीला स्वानंदी मॅडम लिमिट असते असे समर स्वानंदीला सांगतो. समर म्हणतो त्या कशा जरी वागल्या ना तरी मी माझी मर्यादा सोडून त्यांच्याशी वागणार नाहीये. समर म्हणतो की पुन्हा जर त्या माझ्याशी असं वागल्या तरीसुद्धा मला त्यांच्याशी आदरानेच वागावं लागणार आहे, कळतंय का तुम्हाला. स्वानंदी आता म्हणते की कळतंय ना, मला सगळं कळतंय. समर म्हणतो या अगोदर आमच्या घरात असं कधीच घडलं नाही, आणि या बाई आमच्याच घरात येऊन आमच्यावर वाटेल ते आरोप करतायत. आणि असे बोलत असतानाच आता इकडे स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं. स्वानंदी रडू लागते. समरला ते कळतं आणि समर म्हणतो हे बघा आता तुम्ही रडताय का, असं रडू नका तुम्ही. आणि समर आता स्वानंदीला समजावू लागतो. इकडे आता आनंद हा ऑफिसमध्ये आता लॅपटॉपवर काम करत असताना आनंदला फोन येतो. आता निकिताने फोन केलेला असतो. निकिता म्हणते की आपल्या शाळेतून फोन होता आणि मॅडमने होमवर्क कॉपी केला आहे म्हणून. आनंद म्हणतो मॅडम कशाला कॉपी करतील. निकिता म्हणते माझ्याकडे तुझं लक्ष नाही करे, चल मी ठेवते फोन. तर आनंद म्हणतो नको बोल. आता निकिता ही आता पटकन आनंदला शाळेत जाण्यासाठी बोलावते. आनंद म्हणतो हे बघ अगं निकिता तू कर ना मॅनेज, मी कामात आहे, तुला घरचं मॅनेज करता येत नाही का. आनंद आता डोक्याला हात लावतो. आणि आनंदने फोन ठेवता क्षणी आता आनंदच्या मोबाईलवर दुसरा फोन येतो. तो फोन घेताच आनंद म्हणतो बोला ना, मिळता तुम्ही, आणि कधी. आत्ता आत्ता यायचं का. घड्याळाकडे बघत आनंद म्हणतो की आत्ता पॉसिबल आहे, कुठे भेटायचंय. आणि आनंदला आता ॲड्रेस सांगताच आनंद म्हणतो ठीक आहे मी येतो. आणि समर म्हणतो एवढीशी तर गोष्ट आहे, तुम्ही का रडताय. तर रडतच स्वानंदी म्हणते एवढीशी गोष्ट नाही आहे, मला कळतंय ना आईच्या बोलण्याचा तुम्हाला किती त्रास होतोय ते. आणि तेवढ्यात आता स्वानंदी शिंकते. तर समर म्हणतो हे बघा स्वानंदी मॅडम तुम्हाला वाईट वाटतंय, मला कळतंय तुम्हाला किती रडायचं ते रडा, पण तुम्ही शिंकू नका, कारण तुम्हाला माहिती आहे ना मला शिंकण्याची ॲलर्जी आहे. आणि इकडे आता मजेशीर समर आता स्वानंदीला बोलतो. तर लगेच स्वानंदी हसू लागते. समर म्हणतो आता शिंकाही गेल्या आणि रडणं थांबलं वाटतं. समर म्हणतो की तुम्ही ना स्पीड ब्रेकरसाठी नुसत्या पळत सुटता, आणि रडायला लागल्या की रडतच राहता, शिंकायला लागल्या की शिंकताच. तर आता स्वानंदी म्हणते माझ्या शिंकाही गेल्या आणि रडणंही गेलं, कारण तुम्ही एकदमच गमतीशीर बोलता काही वेळेस. आणि समर आता थालीपीठची आठवण काढत म्हणतो की तुमच्या हातची थालीपीठाची काय ती चव, एकदमच सुंदर. स्वानंदी म्हणते तुम्हाला ते थालीपीठ इतके आवडले का. आता समर म्हणतो स्वानंदी मॅडम तुम्हाला माहिती आहे ना कौतुक करणं मला किती जड जात आहे, तरीसुद्धा मी कौतुक करतोय. आणि स्वानंदी म्हणते ओके. तर समर म्हणतो स्वानंदी मॅडम तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातील ओके या शब्दाचा अर्थच बदलून गेला. आता समर म्हणतो खरं तर यामध्ये तुमची काहीच चूक नव्हती स्वानंदी मॅडम, आणि तुमची आई चूक करते आणि तुम्हाला त्रास होतो याचं मला वाईट वाटतंय. आणि एकमेकांना बाय करत आता समर स्वानंदी फोन ठेवतात. आणि इकडे आता आनंद त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो. दरवाज्यात येताच आता मल्लिका आनंदला फोन करते आणि म्हणते हॅलो आनंद, मीच तुला फोन करायचा सांगितला होता. तर आनंद दरवाजाच्या पाठीमागे मल्लिकाकडे बघतो आणि मल्लिकाकडे येतो. आणि आता मल्लिका समोर बसत आनंद म्हणतो की तुम्ही, अहो मी इथे मेथा ग्रुपबरोबर मीटिंग करायला आलो होतो. हसतच मल्लिका म्हणते मी सुद्धा तुला मीटिंगसाठीच बोलावलं, काय झालं तुला चांगलाच शॉक बसलाय वाटतं. आता आनंद म्हणतो मला इकडे का बोलावलं. तर मल्लिका म्हणते निकिता आणि मुलं कशी आहे. आनंद म्हणतो की बरे आहेत ना. तर मल्लिका म्हणते काय घेणार. आनंद म्हणतो काही नाही, मला कशाला बोलावलंय. आता मल्लिका म्हणते की हे बघ आनंद, तू जर समर बरोबर नसता तर तुला खूप चांगली नोकरी मिळाली असते आणि तू खूप पुढे गेला असतास. मल्लिका म्हणते की कधी कधी आपणच इमोशनल निर्णय घेतो आणि मग त्यामध्ये अटकतो, हे तुझ्या बाबतीत तसंच झालंय बरं का आनंद. मल्लिका म्हणते की तू जर समरसोबत नसता तर आमची एवढी कंपनी ग्रोसुद्धा झाली नसती आनंद. आणि आनंद म्हणतो तसं नाही आहे, समर फार ग्रेट माणूस आहे. मल्लिका म्हणते हा तुझा अभिनय झाला रे.
आता मलिका म्हणते की समरचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि तू आहेस म्हणून समर आहे. आनंद म्हणतो एवढ्या वर्षाची मैत्रीचा आता जो सहवास असतो ना त्यामधूनच विश्वास तयार होतो. आता मलिका म्हणते मला कधी कधी वाटतं समर तुझी एवढी पत ठेवत नाही रे आनंद. आता मलिका म्हणते की मी वरवर समरला म्हटलं आनंदला आपल्या कंपनीमध्ये वरच्या मॅनेजमेंटला घेतलं पाहिजे. आता मलिका म्हणते सॉरी पण त्याला माझं बोलणं पटलं नाही. आता मलिका म्हणते की समर तुला प्रमोशन देणार नाही असं नाही आहे, त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, विश्वाससुद्धा आहे. आता मलिका म्हणते की तो तुझ्या ना मोठ्या उज्ज्वल भविष्याचा विचार करत नाही रे आनंद. आणि ते सगळं माझ्या लक्षात येताच आता मलिका म्हणते मी विचार केला आनंद तू मला जॉईंट होतोस का. आणि मलिका म्हणते तू माझ्यासाठी काम करतोस का. आनंद म्हणतो म्हणजे. मलिका म्हणते म्हणजे अनेक कंपन्या आहेत रे आनंद. आणि आता मलिका म्हणते मी सुद्धा काहीतरी नवीन सुरू करायचा विचार करते. आणि मलिका म्हणते की मला असं वाटतं की मी डायरेक्ट तुला सीईओच करावं. आणि आता मलिका म्हणते की तुला समरच्या कंपनीत एवढं पॅकेजही नाही. आता किती आहे तुला 2.5 लाख तर मी तुला 5 लाख देईल. आणि लगेच आता मलिका म्हणते बरं चल 7 लाख. आनंद आता मलिकाकडे बघतो तर मलिका म्हणते चल ठीक मी तुला 10 लाखाचं पॅकेज देते. आणि मलिका म्हणते मी तुला 10 लाख रुपये पगार देते, तू माझ्याकडे जॉईंट हो. मलिका म्हणते फक्त एवढंच करायचं समरच्या कंपनीत रिझाईन दे आणि माझ्याकडे जॉईंट हो. आता आनंद विचार करू लागतो तर मलिका आनंदकडे बघत म्हणते शेवटी जगायला पैसा लागतो रे आनंद आणि मुळं बाळं संसार असलं तर ते लागतोच. आता इकडे समर ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि विचार करत समर म्हणतो की स्वानंदी मॅडम नक्की ओके असतील ना. मगाशी आमचा कॉल झाला पण परत एकदा फोन करतो असे म्हणत समर पुन्हा काळजीपोटी आता स्वानंदीला फोन लावतो. आता पुन्हा समरचं मन म्हणतं काय करतो समर, एकदा झाला ना फोन पुन्हा कशाला फोन. आणि समर फोन ठेवतो. पुन्हा समर विचार करतो की माणुसक्याच्या नात्याने जर एकदा विचारलं की काय हरकत आहे. त्या ओके आहेत ना एवढंच विचारायचं. आनंद पुन्हा नेमका अशा वेळेला फोन उचलत नाही. आता गिफ्ट नाही घेतलं तरी रुसून बसेल, काय घेऊ कळतच नाहीये मला. निकिता ताई काय हो? बरं झालं वेळेत आली. सगळं काय झालं, तुम्ही एवढ्या तातडीने का बोलावलं? अगं व्हॅलेंटाईन्स वीक सुरू होतोय ना, आनंदला काय गिफ्ट देऊ मला कळतच नाही ग म्हणून. इकडे आता निकिता ही मार्केटमध्ये आलेली असते आणि पटकन मॉलमध्ये येत निकिता आता स्वानंदीला फोन करून बोलावते. तातडीने स्वानंदी तिथे येताच आता स्वानंदी म्हणते निकिता ताई काय झालं, मला एवढ्या का अर्जंटली बोलावलं. निकिता म्हणते की अगं व्हॅलेंटाईन डे आला, काय गिफ्ट घेऊ हेच मला कळत नाही. आता स्वानंदी हसू लागते. त्यानंतर आता इकडे निकिता म्हणते की स्वानंदी तू समरसाठी काही व्हॅलेंटाईन डेमुळे गिफ्ट नाही घेणार का. स्वानंदी म्हणते का. तर निकिता म्हणते का म्हणजे. निकिता म्हणते हे बघ स्वानंदी तुझं लग्न झालंय आता आणि लग्नानंतरचा तुमचा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे. तर आता विषय बदलवत स्वानंदी म्हणते आपण आता तुमच्या आणि आनंददादाच्या गिफ्टविषयी कॉन्सन्ट्रेट करूयात. निकिता म्हणते समरसाठी काहीतरी घेणं नंदू. स्वानंदी म्हणते मी नाही त्यांना काही गिफ्ट देणार कारण त्यांना ते आवडत नाही. निकिता म्हणते पण तुला आवडतं ना. निकिता म्हणते तुला आवडतं ना मग त्याचा विचार करायचा नाही, तुला आवडीचं गिफ्ट घे आणि लगेच त्याला देऊन टाक. तर स्वानंदी खुश होते. आणि तेवढ्या स्वानंदीच्या मोबाईलवर आता समरचा मिस कॉल येतो. स्वानंदी फोन बघतच निकिताला सांगते की एवढे का मिस कॉल करतायत ते. निकिता म्हणते की अगं तुझा नवरा तरी तुला मिस कॉल करतोय सकाळपासून, माझा कुठे लपून बसला ना तेच कळत नाही. कर त्याला फोन लाव. आणि स्वानंदी फोन लावत समरला म्हणते तुम्ही मला फोन केला होता का. समर म्हणतो माझा फोन आला होता. स्वानंदी म्हणते हो आत्ता मिस कॉल आला होता. आता निकिता म्हणते की समर खरं खरं सांग तुला तुझ्या बायकोचा आवाज ऐकायचा होता म्हणून मिस कॉल केला ना. तर आता समर म्हणतो की हे आहेत का तुमच्यासोबत. निकिता म्हणते की हो मीच आहे. आणि तुला मान्य नाही करायचं का, बायकोचा आवाज ऐकायचा होता म्हणून तू मिस कॉल दिलायस. निकिता म्हणते बोल आता खरं. आता समर म्हणतो मिस कॉल मी देणारच नव्हतो आणि कॉलच करणार होतो. निकिता म्हणते की काय बोलतोय, बरं ते जाऊ दे, व्हॅलेंटाईन डेसाठी बायकोला काय गिफ्ट देणार आहे. निकिता म्हणते काही ठरलंय का. तर समर म्हणतो काय. आता समर म्हणतो डार्लिंग तू किती वर्ष मला ओळखतेस, मी व्हॅलेंटाईन डे सुद्धा साजरा करत नाही. निकिता म्हणते हे बघ समर मी तिकडे ऑफिसमध्ये येईल, व्हॅलेंटाईन डे आता लग्न झाल्यामुळे तुला साजराच करावा लागणार आहे. समर म्हणतो मी असं काहीच करणार नाही. आणि समर फोन ठेवतो. आणि इकडे आता आनंद हा विचार करत असतो. तर मलिका हसतच म्हणते आनंद अरे कसला विचार करतो. आनंद म्हणतो नाही तुम्ही दिलेल्या ऑफरबद्दल विचार करतोय. आणि मला मॅडम काय म्हणतो काकू म्हण वी आर आवर फॅमिली असे आता मलिका आनंदला सांगते. आता मलिका म्हणते की तू माझ्या कंपनीत जॉईन हो कारण त्याच्यापेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. आणि मलिका म्हणते आनंद तुला फायदाच होईल. तर आनंद म्हणतो थँक्यू. आता आनंद म्हणतो मॅडम
तुम्हाला माहिती आहे समर माझ्यासाठी काय आहे तो. मलिका म्हणते म्हणूनच समरने तुला अशी नोकरी दिली. आनंद म्हणतो समरने मला माझं पोटेन्शियल बघून नोकरी दिली असं मला वाटतंय. आनंद म्हणतो हा झाला आता एक व्यवहाराचा भाग. समर आणि माझ्यामध्ये कधीच पैसा किंवा व्यवहार आला नाही आणि आमच्या दोघांचं नातं या सगळ्यांच्या पलीकडे असल्याचे आनंद आता मलिकाला बोलतो. आनंद म्हणतो माझी मुलं त्याला काका म्हणतात आणि माझ्या मुलांना काय हवं नको तो सगळं बघतो. आणि लगेच आता आनंद म्हणतो मी समरला नेहमी सांगत असतो एवढं सगळं करण्याची काय गरज आहे. आणि समर मला नेहमी म्हणतो की तेही माझेच लेकरं आहेत आणि मी त्यांच्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार. आणि लगेच आता हसतच मलिका हात पुढे करते तर आनंद म्हणतो मॅडम अहो हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण काय. समर फक्त माझा मित्र नाही तर माझी फॅमिली आहे. तो आमच्यासाठी खूप काही करतो म्हणून नाही तर आमचंसुद्धा त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. आणि जसं आपण फॅमिलीला कसं सोडत नाही ना तर समरला कधी सोडणार नसल्याचे आनंद बोलतो. आता आनंद म्हणतो तुमच्या माहितीकरता सांगतो समरच्या विरहित अनेक कंपन्यांनी मला पार्टनरशिपमध्ये देखील ऑफर दिली होती. आनंद म्हणतो पण काय आहे ना काकू मला ना समोरबरोबरच काम करायचं आहे आणि त्याच्याकडून मला खूप काही शिकायचं आहे त्यामुळे मी अशा समीकरणांना बळी पडत नसल्याचे आनंद बोलतो. आणि आनंद म्हणतो काही जरी झालं तरी मला तुम्ही समरपासून तोडू शकत नाही आणि त्यामुळे येतो मी थँक्यू असे म्हणत आनंद आता तिथून जाऊ लागतो. आणि जात असताना मलिका म्हणते यातलं समरला काही सांगू नका. थांबतच आनंद म्हणतो मी यातलं काहीच नाही सांगणार पण यानंतर मला असली ऑफर देऊ नका. आणि रागाने आनंद आता तिथून जाऊ लागतो आणि मलिका फक्त आनंदकडे बघतच राहते. आणि त्यानंतर आता इकडे आनंद तेथून निघून जाताच मलिका अंशुमनला फोन लावून आता तिचा डाव सांगते तर अंशुमन गुंडांना घेऊन येत आनंदचा फोटो देतो आणि पैसे देत आनंदला किडनॅप करतो. तर ते गुंड आनंदला एका रूममध्ये आणून बांधून ठेवतात. आता स्वानंदी ही आनंदला कशी सोडवणार आणि समोर आनंदच्या निखळ मैत्रीचं सत्य येऊन मलिकाचा खरा चेहरा कसा येणार. प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.